हिला बसवलं होतं अभ्यासाला आणि आता मी माझा अभ्यास म्हणजे माझी कामं करते. चला, वेलकम बॅक टू अवर चॅनल. नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. स्वयंपाकाची तयारी चालू आहे आणि अवनीचं बघा मध्ये मध्ये काय चालू आहे. आणि स्वयंपाकमध्ये आज होतो आहे मच्छी, हलवा मच्छी घेतलेली आहे. सो आता त्याची तयारी चालू आहे आणि अवनीला व्हिडिओमध्ये मध्ये यायला फार आवडतं. सो कोलंबी आणि हलवा घेतलेला आहे 200 रुपयाचं, नाही सॉरी 250 रुपयाला सगळं भेटलं. 150 रुपयाचा हलवा आणि 100 रुपयाची कोलंबी. सोलल्यावर बघा केवढीशी झाली आणि हलवा एकदम फ्रेश आहे आणि छान तुकडे पण पडलेले आहेत. सो आता ते पटकन छानपैकी स्वच्छ धुवून घेते आणि बनव. मच्छीचं जेवण असलं की खूप फटाफट करावं लागतं. म्हणजे करावं लागतं म्हणजे त्याला वाटण वाटा, परत त्याला कोलंबी फ्राय हवी आहे, शिवाय त्याला रस्सा हवा आहे वेगळा. मग त्या दोन्ही गोष्टी करायच्यात आणि आता पटापट सगळं आवरून घेते. बाहेर हॉल पण साफ करायचं. मच्छी चांगली स्वच्छ धुवून घेतली आधी आणि म्हटलं की नंतरच मग आवरते, म्हणजे एकत्र सगळं आवरलं जाईल. काय ग. आणि आता हिला अभ्यासाला बसवली आहे मॅडमना. आता मॅडम अभ्यास करत आहेत कारण का सुट्ट्या पडल्यापासून पुस्तक म्हणून असं हातात घेतलेलं नाही आहे तिने. मग तिला आता अभ्यासाला बसवले. काय मेडिसिन नाही, मेंटोस खाते. उगाच काय पण सांगू नको. टिकटॅक, हां टिकटॅक खाते. मेंटोस नाही, टिकटॅक खाते ती आता. आणि सगळं घर वगैरे आवरायचं बाकी आता आवरून घेते. इंग्लिशचं करायला घे. इंग्लिश जे आता स्टार्ट केलंय ना ह्याचं पोर्शन, म्हणजे आत्तावालं. हां मग स्टार्टिंगपासूनच सगळं करायला घे. रायमिंग वर्ड्स वगैरे, डिक्टेशन अँड ऑल ते सगळं करायला घे. कळलं म्हणजे तुला एक्झामच्या वेळेस थोडं सोपं पडेल, जास्त त्रास होणार नाही मग अभ्यासाचा. परत करायचं मग एक्झामच्या वेळेस, तेवढं रिव्हिजन होते. कर पटापट. चल, हिला बसवलं होतं अभ्यासाला आणि आता मी माझा अभ्यास म्हणजे माझी कामं करते. चला, अवनीला अभ्यासाला बसून मग मी माझी कामं करायला घेतली. मच्छी चांगली स्वच्छ धुवून घेतली होती मी आणि त्यानंतर मग मॅग्नेट करून ठेवायला सगळं हळद, मीठ, मसाला सगळ्या गोष्टी घेतल्या. मस्तपैकी लिंबू पिळला, कोकम लावलं आणि थोड्या वेळासाठी साईडला ठेवलं, जेणेकरून मस्तपैकी त्याला मसाले लागले जातील. आणि मग बाकीची जी कामं आहेत, वाटण वगैरे ह्या सगळ्याच गोष्टी होत्या, तर त्या पण एका साईडला मी करायला घेतल्या. आणि मॅग्नेट करून ठेवलं ना की छान लागते मच्छी आणि खूप फ्रेश होती हलवा. त्यामुळे म्हटलं चल छानपैकी आज मस्तच बेत आहे मच्छीचा. आणि वाराला असतेच अधूनमधून मच्छी, खूप छान वाटतं. बघा आहे अनु, ह्याच्या आधी पण तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल त्याला. आणि त्यांची क्रिसमस असते, सो त्यांनी हा ताट दिलेला आहे मस्तपैकी छान. म्हणजे ताट दिलेलं आहे इन द सेन्स त्यांच्याकडे असं सगळं देतात क्रिसमसला. मागच्या वर्षी पण दिलं होतं त्यांनी. आणि हा क्यूटचा अनु थँक्यू. वेलकम. तू आला नाही क्रिसमसला आम्हाला, आम्ही तुला किती मिस केलं. अक्षय काका भेटलेला, मी नाही ना भेटली, पण तुला तू यायचंच ना. मग हे बघा किती मस्त पैकी दिलेला आहे आणि केक खूप मस्त असतो. हा केक आहे आणि हे माहिती नाही काहीतरी आहे. हे काय हे आणि पण नाही माहिती. सेव पण छान असते त्यांची. चॉकलेट. थँक्यू अनु. वेलकम. किती वेळा बोलशी जवळ. अनु मम्मी बोलवतीये. हा मम्मा. आणि मस्तपैकी असं ताट असतं, त्याची मम्मा त्याला बोलवते तर तो मम्माकडे गेलाय. आणि एवढा क्यूट आहे ना तो. ह्याच्या आधी पण तुम्ही त्याला व्हिडिओमध्ये बघितलं असेल. आमचा बेबी सुद्धा असंच क्यूट होईल. ह्याच्यावर क्यूट होईल. हो आमचा बेबी. हो. ऐक ग बाई, काय आणलं अनुनी. काय आहे अनु. काय आणा हे. कोणाला आणलं. तुम्हाला आम्हाला दिलं. तू अवनी दिला. अवनी दिला. अजून एक गिफ्ट आणलं त्यांनी. काय आणलं बघू. हा मग तेच हे घेऊन आलास ना. हे बघा अवनीला घाई बघा किती फोडायची. ओ हो, काय अवनीचं फेवरेट. कॉम्पॅक्ट संपलं होतं. अवनीला कॉम्पॅक्ट मिळालं. थँक्यू अनु.
थँक्यू बोललीस का त्याला लगेच हावऱ्यासारखी? फक्त हावऱ्यासारखी गिफ्ट घेता येतं तुला? शाणी. आणि अनु आला नाही आमच्याकडे क्रिसमसला ना अनु? तो मस्त डान्स करत होता, एन्जॉय करत होता ना? आटगावला? तिकडे कोण राहतं? माऊ काकाकडे. अच्छा, तो माऊ काकाकडे गेला होता त्याच्या. बरं बरं. कॉम्पॅक्ट तसंही संपलं होतं आणि मिळालं अवनीला. बरं झालं ना. अवनीला गिफ्ट म्हटलं तर हावऱ्यासारखी लगेच तयारच असते ती, की नाही? चला आता केक खाते, थोडासा हे पण खाते आणि मग नंतर आतमध्ये खूप काम आहे. मच्छी फक्त मॅग्नेट करून ठेवलेलं आहे सगळं. तू खाणार मच्छी? नको, आम्ही आणलंय. तुम्ही काय तुम्ही पण मच्छी आणली? ओ, आज अनुकडे पण मच्छी आणि अवनीकडे पण मच्छी ना. मस्त मस्त. तू तर खेळ आमच्याकडे, लगेच घरी नको जाऊस. किती दिवसांनी आलायस? खूप दिवसांनी आलाय तो. मग आता तो मोठा झाला अनु ना. आता मोठा झाला. गाल नाही ओढायचे, मी ते लिहिले गाल नाही ओढायचे. एवढा क्यूट पोरगा तर गाल ओढणारच ना कोणी पण, की नाही? हिरो आहे तो, हिरो. चला बाबा काम आवरून घेऊया. का आमचा अनु मस्तीखोर आहे ना, मस्ती करतो खूप ना अनु. इकडे आता माझं जेवण बनवायला स्टार्ट झालं होतं. कोलंबीचा रस्सा बनवला होता, कोलंबी सुकी बनवली होती, त्यानंतर मग मच्छी फ्राय होती, अक्षयसाठी चपात्या होत्या आणि मला सकाळी भाकरी घेतली होती काकींकडनं. तर मग मला आणि अवनीला भाकरीच होती, त्यामुळे आम्हाला दोघींना चपात्या नाही बनवल्या, त्याच्यासाठीच बनवल्या फक्त. टीचर आणि स्टुडंटचा खेळ चालू आहे. इकडे बघू स्टुडंट, बघू कुठे स्टुडंट कुठे आहे? अनु स्टुडंट आहे, स्टुडंट आहे अनु. काय काय शिकलात तू स्कूलमध्ये? मग इंग्लिशचं शिकला? भरपूर शिकला. बरं, खेळा मग तुम्ही. हा, इकडे रस्सा रेडी आहे कोलंबीचा आणि इकडे सुकं बनवलंय, थोडंसं एकदम पण सुकं नाही असं बनवलंय कोलंबीचं अक्षयसाठी. इथे आता अंडं आणि आता इथे मच्छी फ्राय करायला घेते. इकडे आता मच्छी पण फ्राय झालेली आहे आणि आता इथे अवनीचं ताट, इथे माझं ताट. आणि अवनी आता जेवायला बसतोय दोघीच जणी, कारण का अक्षयला वेळ होणार आहे, थोडा लेट येणार आहे, तो थोडं काम आहे. तर मग आम्ही पहिले जेवून घेतो, कारण मच्छीचं जेवण आहे तर ऑलवेज फेवरेट असतं. अनुला बोलते जेव, पण तो जेवत नाही आहे. सो आता पटापट जेवून घेतो, कारण का खूप भूक लागली आता मच्छीचं जेवण म्हटल्यावरती. आणि हलवा आहे तो मी थोडासाच खाणार आहे, कारण जास्त हलवा मी खाऊ शकत नाही, तर थोडासाच खाणार आहे मी. आणि आता फटाफट जेवून घेते आणि मला बाकीची पण कामं आहेत, आवरावर करायची, सगळ्याच गोष्टी आहेत. मच्छीचं जेवण म्हणलं की एवढा पसारा होतो की बस रे बस. तो आता सगळा किचन आवरायचं आहे. चल नाही अवनी, गार होईल ते जेवण. यांचं काहीतरी भलतच चालू आहे दोघांचं. काय करतात त्यांचं त्यांनाच नाही बोलता. चल राय, चल जेवून घेतो आता. सो माझं आणि अवनीचं जेवण वगैरे झालंय. किचन साफ केलं, फक्त भांडी ठेवले, ते थोड्या वेळाने घासते, कारण आत्ताच जेवली आणि आता खूप कंटाळा आलाय. जेवल्यानंतर भांडी घासायचा ना भयंकर कंटाळा येतो. मग म्हटलं थोड्या वेळाने जरा घासते, जरा बसते, कारण अक्षय पण अजून जेवायला आला नाही आहे. तर मग तो आल्याच्या नंतरच करेन सगळं, बाकीचं आवरून घेईन, कारण मला माहिती आहे तो आल्याच्यानंतर पुन्हा ते वाढायचं लागणार, तर मग ते परत ते थोडा ओटा वगैरे परत साफ करावाच लागणार आहे, गरम करायला जेवण वगैरे. म्हणून मग साधा सिंपल आता सध्या केलं आहे, कारण खूपच घाण झाला होता. आणि मग नंतर पुन्हा व्यवस्थित करेनच. हाय ग, असा दम लागतो. सोनोग्राफी करायला जायचं आता, बघू कधी. उद्या परवामध्ये जाईन. नाही, परवा तर संडे, उद्याच जावं लागेल, उद्याची अपॉइंटमेंट घ्यावी लागेल. तर तो रिपोर्ट पण मी तुम्हाला शेअर करीनच. आणि काल पेढे आणले होते, असंच खाऊशी वाटत होतं. हिला जो पाहिजे होता तो आणला आणि मला जो पाहिजे होता तो आणला. मग आता अक्षय आल्यावरती मग त्याला जेवायला वगैरे वाढायचं, तर बघू आता तो आल्याच्या नंतर.
सगळं आवरून झाल्याच्या नंतर आता हा व्लॉग मी इथेच एंड करते. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.